नमस्कार. सानिकला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. परवा जागतिक महिला दिन झाला आणि बरेच त्याच्यावर काय काय सुंदर सुंदर म्हणजे लेख आले, वाचायला मिळाले, काही व्हिडिओज आले. खूप छान भावले मला ते अतिशय. म्हणजे खरं सांगू त्यावेळेस मला वेळ नव्हता, नाही तर मी अगदी खरं मला व्हिडिओ करायचा होता, तर वेळ मिळाला नाही. सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा. तर बाई ग तू अशी, बाई ग तू तशी. पण मला एक सांगावं असं वाटतं, मध्यंतरी मी 7-8 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ केला होता, यांना कुणीतरी आवरा हो. त्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद मिळाला. लोकांनी तो व्हॉट्सॲपवर सुद्धा खूप शेअर केला एकमेकाला, खूप व्हायरल झाला. लोकांना ते कुठेतरी पटलं की आज सोशल मीडिया आज ओपन केल्यावर तुम्हाला यूट्यूब म्हणा, फेसबुक म्हणा, तिथे अक्षरशः स्त्रियांचा म्हणतात ना हैदोस घालणं सुरू झालेलं आहे. जो उठतो तो आपले काहीतरी अगदी अंगविक्षेप करत तुम्ही रील्स करता, ते सोशल मीडियावर टाकता. अगदी तुम्ही करा, तुमच्या हौसेपुरतं, तुमच्या ग्रुपपुरतं रील्स नक्की बनवा, पण अगदी अंगविक्षेप करत, छोटे तोकडे कपडे घालत नको ते. आणि ह्यामध्ये काय माहिती आहे का, तरुण पिढीबरोबर आज मोठ्या वयातल्या बायकासुद्धा असे रील्स म्हणजे तयार करत आहेत आणि सोशल मीडियावर टाकत आहेत. अशी प्रसिद्धी कशासाठी मला खूप म्हणजे हा प्रश्न पडायचा. म्हणून मी 2 व्हिडिओ बनवला होता आणि आत्ता हा जो व्हिडिओ करते आहे, कारण एक खूप मला आनंदाची गोष्ट कळली आणि ती तुमच्याबरोबर मला शेअर करावीशी वाटली, म्हणून मी बोलते बरं का. की आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मॅडमनी सांगितलं की जे तोकडे कपडे घालून बीभत्स असे रील्स बनवतील त्यांचं सोशल मीडिया अकाउंट डिलीट केलं जाईल. ह्यात सत्यता किती आहे माहीत नाही. माझ्याकडे आलेलं मी तुम्हाला म्हणजे हे बघा, तुम्हाला दाखवते की असं माझ्याकडे ही क्लिप आलेली आहे. तर मला खूप छान वाटलं, कारण आज आपण जे रील्स बनवतो तर जगभरातले लोक बघतात हो. हे जगभरातलं. आणि आपली संस्कृती काय, आपणच आपली संस्कृती जर विसरत चाललो तर पुढे काय, हो ना. तर आपण आपली ही संस्कृती टिकवलीच पाहिजे. अंगभर कपडे, मी सुद्धा आज सोशल ह्याच्यात वावरत असते. आम्ही प्रेक्षण बघायला जातो. माझे मिस्टर, आम्हाला दोघांना खूप आवड आहे. तर तिथेसुद्धा आम्ही परदेशात गेल्यावर अगदी तोकडेच कपडे घातले पाहिजे असं नाही. आपले कपडे घालूनसुद्धा आपण छान अंगभर कपडे घाला. अगदीच साडीच दिसली पाहिजे असं काही नाही. अंगभर कपडे घालूनसुद्धा तुम्ही छान एन्जॉय करू शकता. एक काहीतरी कल्पना आहे लोकांची की परदेशात गेलं किंवा कुठेतरी आउटिंगला गेलं ते तोकडेच कपडे घातले पाहिजे, असं नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही खूप ह्या समाजाचं भान ठेवा. उद्या जर तुम्ही म्हणाल की मला मान दिला पाहिजे लोकांनी, तर तुम्हीसुद्धा तुमच्या वागण्यातनं, बोलण्यातनं तुम्ही एक मर्यादा आखून ठेवा. जर तुम्हाला वाटतं की समोरच्यानी मला मान दिला पाहिजे, तर तुमचं वागणं, बोलणं तसं ठेवा. लोक 2 मिनटाचा तुमचा रील बघतील आहे, विसरून जातील आहे. हेच तुम्ही चांगल्या मार्गाने छान तुमचं ज्ञान लोकांपर्यंत द्या. लोक तुम्हाला आयुष्यभर अगदी लक्षात ठेवतील. त्या रील्समध्ये तुम्हाला सांगते, ह्याच्यामध्ये आपले अगदी प्रसिद्ध जोडपं पण आहे. मध्ये अजून एक जोडी आहे, नावं कोणाची मला घ्यायची नाही आहे. त्यांचंसुद्धा की आमचं मस्त चाललं आहे करत करत काय भरपूर काहीतरी दाखवत राहायचं आहे आणि मग त्यांचे अकाउंट डिलीट झाले. काय कारण आहे आपल्याला मला माहीत नाही आहे. पण कशाला, तुम्ही जे तुमच्या घरातलं काय असेल तुमचं लाईफ आहे, तर अशा मार्गाने तुमचे अगदी लाखो मिलियन्स काय तुमचे काय फॉलोअर्स असतील, सबस्क्रायबर असेल, आणि त्यातनं जर तुम्ही पैसा कमवत असेल तर कुठेतरी त्याला थोडंसं हे करायला पाहिजे ना. तर तुम्ही थोडंसं ह्याच्यावर आपणच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. नुसतंच मी महिला दिन, मी मुक्त स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. पुरुषांनी बंधनं घालायची नाही आहे, मी अशा मतांची तर मुळीच नाही आहे. बाईनीच आपले स्वतःवर बंधन घालायची, म्हणजे दुसऱ्यांनी बंधनं नाही, दुसऱ्या बाईनी पण नाही. स्वतः स्त्रीने स्वतःवर बंधन घालून घेतली ना तर कितीतरी अत्याचार थांबतील. विचार करा तुम्ही, नक्कीच या गोष्टीचा विचार करा. आणि तुम्ही ह्यावर म्हणजे नुसतंच विचार करा नाही, तुमची कृती त्याच्याप्रमाणे करा. आज आपल्या वयातल्या स्त्रियांना मी सांगते की आपल्या आजूबाजूला
कुठल्या मुली किंवा सुना जर असं काहीतरी करत असेल तर नक्की तुम्ही एक प्रेमळ त्यांना नक्की सांगू शकाल की बाई गं, कुठे चाललात तुम्ही, कुठल्या दिशेने तुमची पावलं वळत आहेत. तर थोडंसं तुम्ही सांगणं पण गरजेचं आहे. अगदीच प्रत्येक वेळेस स्पेस आणि मोकळीक देणं हे सुद्धा तेवढं नाही. कुठेतरी आपली संस्कृती टिकवायची आहे, संस्कार हे केलेच पाहिजे. तर हे तुम्ही आपल्या वयातल्या बायकांनी लक्ष ठेवा की आपल्या मुली सुना नाती आहेत तर ह्या असं काहीतरी म्हणजे वागतायत का, कुठेतरी आळा घाला. तरच आपली संस्कृती जपल्या जाईल आहे. आणि जे मुलींवर अत्याचार, स्त्रियांवर अत्याचार कुठेतरी थांबतील आहेत. बायकांनीसुद्धा आपल्या मुलांवर संस्कार करा. लहानपणापासून असे संस्कार करा मुलांवर की स्त्री म्हणजे काय, स्त्रीमधलं वात्सल्य काय, प्रेम काय, ह्या सगळ्या भावना मुलांना वेगवेगळ्या गोष्टीतनं समजावून सांगा. तरच त्याच्या मनातसुद्धा एक स्त्री म्हणजे फक्त उपभोगायची वस्तू राहणार नाही आहे. त्याच्या मनातसुद्धा तुम्ही, मुलांच्या मनातसुद्धा तुम्ही खूप असं छान गोष्टींनीसुद्धा तुम्ही या गोष्टी, बायकांबद्दलचा आदर हे तुम्ही रुजवू शकता. हे तुमच्या हातात आहे. मुलांवर कसे संस्कार करायचे, मी फक्त मुलींनाही दोष देत नाही आहे, मुलग्यांवर सुद्धा तुम्ही संस्कार करा की स्त्रीकडे कसं बघायचं. बघा, आज कुटुंब संस्थेला असे हादरे बसत चाललेले आहेत. जो उठतो तो उठतोय, मला नाही हिच्याबरोबर राहायचं, तो म्हणतो तिच्याबरोबर राहायचं नाही. आणि कुठेतरी डिव्होर्सचं प्रमाण म्हणजे घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. ह्या सगळ्याचा कुठेतरी तुम्ही पूर्ण असं म्हणतात ना, सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि मग निष्कर्षापर्यंत येऊन पोचा की हे सगळं कुठे चाललेलं आहे, जग कुठे चाललेलं आहे. आपणच आपल्या मर्यादा ओळखून घ्या. सीतेनेसुद्धा लक्ष्मण रेषा ओलांडली म्हणूनच एवढं रामायण घडलं. आपण आपल्या भोवती दुसरा कोणी आपला लक्ष्मण येणार नाही आहे, राम येणार नाही. आपणच आपल्या भोवती एक रेषा आखून घ्या आणि उत्तमपणे उत्तम गृहिणी, उत्तम स्त्री, उत्तम नारी असं बना. परत एकदा मनापासून खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.